भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याची राजकीय चर्चा सध्या जोर धरतीये। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते लढणार आहेत अशी माहिती कळते। आज पत्रकार परिषद घेऊन पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद असेल आणि त्याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघणारच आहोत। अंकिता पाटील यांच्या स्टेटसला सुद्धा तुतारीचा फोटो पाहायला मिळाला। तर हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय प्रवास हा असा राहिलाय की बारामतीचे ते माजी खासदार आहेत। शंकरराव पाटील यांच्याकडून त्यांनी राजकीय वारसा घेतलेला आहे, जे बारामतीचे माजी खासदार होते। 1995 मध्ये इंदापूरमध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले। 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राज्यमंत्री राहिले। 1999 मध्ये अपक्ष म्हणून इंदापूरमधून पुन्हा विधानसभेवर निवडून आले, आमदार झाले। 1999 मध्ये सत्तांतरानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्रिपद त्यांनी भूषवलं। 2004 मध्ये इंदापूरमधून तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून विधानसभेवर निवड झाली। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळालं। 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूरमधून पुन्हा ते विधानसभेवर गेले। आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपद भूषवलं, काँग्रेसमध्ये कार्यरत राहिले। 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 2019 मध्ये भाजपकडून रिंगणात उतरले, मात्र भरणेंनी पुन्हा एकदा त्यांचा पराभव केला। भाजपकडून विधान परिषदेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं, मात्र संधी मिळाली नाही। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी मात्र त्यांची निवड झाली। 10 वर्ष विधानसभेपासून दूर राहिले राजकीय कार्यकर्ते काहीशी अडचणीत आले। अजित पवार भाजपबरोबर गेले, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अडचण झाली। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण बघितलं हर्षवर्धन पाटील यांची सध्याच्या क्षणाला अजित पवार कुठेतरी भाजपसोबत गेले, त्याच्यामुळे निर्माण झालेली अडचण आहे आणि आता एकंदरीत पुन्हा एकदा संधी मिळावी इंदापूरमधून विधानसभेसाठी त्यांचं नाव समोर येत आहे। काय नेमकं घडतंय, कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहेत सध्या? कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे की हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा आणि त्याच अनुषंगाने सगळ्या घडामोडी घडल्याचं आपण पाहिलं। काही दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत हर्षवर्धन पाटलांची पुण्यात भेट झाली, त्यानंतर काल शरद पवारांची हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईमध्ये भेट घेतली आणि आज पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करणार आहेत। अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या घडामोडी घडतात। अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा इथले जे विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणे, त्यांना इथली जागा सुटणार आहे आणि मग अशावेळी महायुतीतून त्यांना संधी दिली जाणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे। म्हणून अशावेळी जर विधानसभेला उभं राहायचं असेल तर आपल्याला कुठल्या तरी पक्षातून उभं राहावं लागेल। त्याच्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली, काँग्रेसचाही पर्याय त्यांनी चाचपून पाहिला, मात्र अंतिमतः जे ठरतंय त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हर्षवर्धन पाटील प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। 7 तारखेला त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार अशी देखील माहिती आहे। यासोबतच त्यांची कन्या अंकिता या देखील भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। आज 11 वाजता हर्षवर्धन पाटील हे पत्रकार परिषद घेतील। नेमकं कारण काय, प्रत्यक्ष जेव्हा पत्रकार परिषद सुरू होईल ज्ञानेश्वर, तेव्हा तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।